म्हणजे काय जीवाच्या सुखदुःखाच्या गोष्टींसाठी कीर्तन नाहीये. अरे कीर्तन म्हणजे परंपरा आहे. मानवी जीवनाला एक मृत्यू शोकापर्यंत, मृत्यूच्या पलीकडे नेण्याची ताकद या कीर्तन व्यवस्थेमध्ये आहे. ही कीर्तन व्यवस्था म्हणजे साधी व्यवस्था नाही. ही कीर्तन व्यवस्था म्हणजे मानवाला मानवापर्यंत नेण्याची ताकद या कीर्तन व्यवस्थेमध्ये काय. अहो या ठिकाणी हेनरी सारखा माणूस येतो, या रायगडावरती ज्यावेळेस उभा राहतो, रायगडावरती उभा राहिल्यानंतर रायगड पेटवतो. रायगड ज्यावेळेस पेटवतो, रायगड पेटल्यानंतर पहिले काय पेटवतो हेनरी, तर रायगडवरती छत्रपती शिवाजी महाराजांनी 2.25 लाखांचा जो ग्रंथांची लायब्ररी आहे ती लायब्ररी पेटवतो. जशी लायब्ररी पेटते त्यावेळेस एक अधिकारी विचारतो हेनरीला, हेनरी अरे तू छत्रपती शिवाजी महाराजांची लायब्ररी का पेटवली. त्यावेळेस त्या हेनरीने दिलेलं उत्तर आहे, हेनरीने सांगितलं या ठिकाणी खजाना नाणा या गोष्टी सोडून द्या, पण या महाराष्ट्रातल्या लोकांना जर छत्रपती शिवाजी महाराजांचा ग्रंथ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार कळलेत तर ही माणसं 150 वर्ष सोडा 1 मिनिट सुद्धा गुलामी पत्करू शकत नाही. ही ताकद त्यांच्यामध्ये होती काय. आणि ती लायब्ररी किती पलिता घेतला महाराज आणि ती लायब्ररी पेटवली. रायगडवरची लायब्ररी किती वेळेस किती 1.25 महिना लायब्ररी पेटवली. 1.25 महिना कशासाठी. या धर्मासाठी, धर्माचे पालन करणे पाखंड या राष्ट्रासाठी. या कीर्तनकारांनी जीवन विश्व उभं केलं कशासाठी आहे. अहो टिळकांना मोठी माणसं होतात ना, आपण म्हणतो अहो तो माणूस लई मोठा झाला, तो माणूस लई मोठा, राजकीय क्षेत्रात मोठा झाला, तो सामाजिक क्षेत्रात मोठा झाला, तो वैज्ञानिक क्षेत्रात मोठा झाला, तो सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्याचं एक वेगळं वलय. हे कशामुळे उभं राहतं. हे तत्व उभं राहतं विचारांमुळे, हे तत्व उभं राहतं आचरणांमुळे, हे तत्व उभं राहतं स्वत्वांमुळे. हे तत्व उभं करायचं असेल तर आमच्या लेकरांना छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर धर्मवीर संभाजीराजांप्रत्येक प्रत्येक तत्व कळलं पाहिजे. आमच्या लेकरांना हे कळलं पाहिजे. महाराज या गोष्टी काय टाळ्या वाजवणं सोपं आहे, आपल्या अंतःकरणाला त्या गोष्टी वाटल्या पाहिजे. काय टिळकांना ज्यावेळेस मंडाल्याच्या तुरुंगामधून बाहेर काढला आहे का, मरण्याच्या अगोदर मोबाईल मध्ये इतकी लोक अडकलीत. आता तुम्हाला मी सांगतो मोबाईलचा जमानाला इतकी लोक अडकलीत महाराज. त्या दिवशी अजितदादांच्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम सुरू होता आणि विषय असाच चालला होता, मोबाईल किती जीबीचा मोबाईल वापरता मोबाईल वापरता ना तुम्ही. रील्स, अरे एका मिनिटाला आपण कमीत कमी 100 रील्स स्क्रोल करणारी आपण माणसं तयार झालो. काय मोबाईल वयाच्या 49व्या वर्षी 50,000 पुस्तकांचं पाठांतर करणारा जगातला तिसरा आणि भारताचा 1 नंबरचा विद्वान महाराष्ट्रातला माणूस नाव होता डॉक्टर श्रीकांत जिचकार. याने मेंदूचा सिद्धांत मांडला. माणसाचं शरीर नियर अबाउट 33,000 कोटी सेल्सने बनलंय. त्याच्यातल्या मेंदूमध्ये पेशी किती बनल्या आहेत, मेंदूमध्ये पेशी आहेत 30,000 कोटी. 30,000 कोटी. एक पेशी जर दुसऱ्या पेशी लावली तर पृथ्वीला 7 वेळेस प्रदक्षिणा घालू शकतात एवढ्या पेशी आपल्या मेंदूमध्ये आहेत. मेंदूमधली एक पेशी किती डेटा सेव्ह करू शकते, 7 गिगाबाईट. मेंदूमधली एक पेशी ही 7 GB डेटा काय करू शकते, सेव्ह करू शकते. मग 7 GB गुणिले 30,000 कोटी इतका मेंदू प्रगल्भ आहे. आपण त्याचा विचार कधी करत नाही. काय टिळकांचा विचार घ्यायचा, काय बुद्धिमत्तेचा विचार घ्यायचा, आपलं तत्व विचारांच्या पलीकडे का नेत नाही आपण. अहो माणसं मोठं होण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं असतं हो, संघर्ष केला असतो, त्याग केला असतो, भावना असतात त्यांच्या अंतःकरणामध्ये. टिळकांना ज्यावेळेस मंडळाच्या तुरुंगामधून बाहेर काढलं ऐका, टिळकांना मंडळाच्या तुरुंगामधून बाहेर काढलं आणि असे 5 लाख लोक. मुलगा मेलेला आहे, संध्याकाळची वेळ आहे, सूर्यास्ताला गेलेला आहे. सूर्यास्ताला गेलेला असताना टिळकांचा एकुलता एक मुलगा त्या ठिकाणी, टिळकांचा मुलगा असा पडलेला आहे, मृत्यूशय्यावरती पडलेला आहे. टिळकांच्या हातामध्ये त्या ठिकाणी काय दिला, तो चितेचा डाग दिला. लोक उठायला लागले, टिळकांनी शांत केले. 2 तास टिळकांच्या हातकडे काय केल्या, खोलल्या गेल्या. टिळकांच्या हातामध्ये पुस्तक होतं. टिळक तिथं गेले. टिळकांनी काय केलं माहिती आहे का, टिळकांनी सरळ 5 लाख लोकांना शांत बसवलं. स्वतंत्राचा रणसंग्राम चालू होता. टिळकांनी हातामध्ये काय घेतलं, ती चितेचा पेट घेतला. मुलाचा चेहरा न बघता टिळकांनी त्या प्रेताला आग दिली. जशी आग उजळली, त्या आग पडल्यानंतर सर्व लोक उठ्या, सर्वांना शांत केलं. स्वतःने एकुलता एक मुलगा पेटला असताना त्याच्या प्रेताच्या चितेच्या टिकेच्या आगेमध्ये टिळकांनी सूर्य मावळलेला असताना गीता रहस्य नावाचा ग्रंथ काढला आणि मुलाचा पेटलेल्या आगेच्या उजेडामध्ये टिळकांनी गीता रहस्य नावाच्या ग्रंथाचा 18 अध्याय पूर्ण केला. त्या दिवशी लोकांनी नाव दिलं, हा बाळ गंगाधर टिळक नाही तर हा लोकमान्य आहे. माणसाला लोकमान्य व्हायचं असेल ना तर स्वतःच्या मुलाच्या प्रेताच्या अग्नीच्या डागेच्या उजेडामध्ये स्वतःला काहीतरी करावं लागतं, त्यावेळेस माणसं लोकमान्य होतात.